आज 20 वर्ष आले झालेलं आहे. ओम साईराम म्हणा साई. नमस्कार मंडळी, गणराज नाकवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा निमित्त साई गुरुमाऊली पदयात्रा मंडळ करंजा ही पदयात्रा करंजा साईनगर मधून साई मंदिरामधून ती पनवेल साई मंदिरमध्ये जाणार. तर चला आपण जाऊया त्यांच्यासोबत आणि लुटूया आनंद पदयात्रेचा. ओम साईराम, भेटू उद्या. आपला ब्लॉगर इथं आहे, तो कंटिन्यू करणार आहे ब्लॉग पूर्ण. नक्कीच यावर पहिल्यांदा आलोय. चांगला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय जय बावटाला होते. पालखी सजवलेली आहे. ओम साईराम. कपिल, आपली पदयात्रा आता करंजा ते पनवेल साई. तर कुठं कुठं थांबणार? आता इथून प्रस्थान केल्यावरती आपल्या साई मंदिरातून काय दुसरं दर्शन तेलीपाडा साई मंदिर. तेलीपाडा तिथून प्रसाद घेतला काय पुन्हा सेवेमध्ये राहुल म्हात्रे त्यांच्या इथं अल्पोहार म्हणजे नाश्ता आपल्याला, आणि शालिनी ताई यांच्याकडे अल्पोहार नाश्ता. सेवेमध्ये रामाच्या मंदिरात भजन होईल, स्वागत होईल. आणि तिथून परत प्रस्थान फिरत ती भोकरविड्याला साई मंदिर, तिर्लेकरांना साई मंदिर आहे. बरोबर. आणि तिथून मग तिथून जाईल ते आपले शंकर मंदिर. त्याच्या अगोदर एक आपल्या विला बुवांच्या सासऱ्यांचा नाश्ता असतो, तिथं ब्रिजच्या खाली असते नाश्ता. आणि तिथून शंकर मंदिरातून शंकर मंदिरला नाश्ता असतोय तो निशिकांतनी केगावच्या साईड. हो बरोबर, निशिकांत लेन दिलेला. आणि तिथून मग ओवळेला महाप्रसाद पडतात. बरोबर. आणि निघाले काय मग करंजाडेला आपले ही रुपेश बॅगेटेरा त्यांचे आत्याची मुलगी ती आपल्याला नाश्ता चहा वगैरे संध्याकाळला देते. आणि तिथून निघाली नारायण बाबा मंदिर. बरोबर. हे बाबा नारायण मंदिर मठ मध्ये ना. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम.
तर आता मला वाटते थोड्याच वेळात पदयात्रा निघेल. तर बघूया. हे काय असा अध्यक्ष जर लेट आला तर कसा काय जमाचा. सगळ्या आरत्यावर उरकून सगळं आलेला आहे. हा बघा. हा असा लास्टचा बावटा आहे. त्या लास्टच्या बावट्यात बघा कोण कोण आहे. प्रणित आहे, विनायक, जय आणि सनी. सनी तिथं सगळा प्रसाद आणू. येतो मी करंजाडेला डायरेक्ट. नाही दुपारी जेवाले ओलेला ओलेला जेवाला. चालेल. अशा तऱ्हेने आपली पदयात्रा पुढे गेलेली आहे. कारण का मला काम असल्या कारणाने थोडा मला जाता नाही येणार नाही. पण मी अर्ध्यातून जाणार आहे संध्याकाळी. तर चला जाऊया. फ्यू आवर लेटर. आलेलो आहे आपण कॉलेज फाट्यावर. तर आता इथून डायरेक्ट आपण जाऊ मठात. जय ऋषिव. सांगल्याप्रमाणे आलो हो मी. हो बरोबर आलास. टायमिंग आलास करंजाडेमध्ये. पण तू 3 वाजता बोललेला. जास्तच लेट झाला जरा. अरे जास्त लेट झालो. त्या समाधानच्या मुलं लेट झालो. समाधान पण आलाय. येते जाते करताना म्हणून लेट झालो. बरोबर आहे. आज 20 वर्ष आले. पहिला वर्ष होता ना. पहिला वर्ष आम्ही आज भाई होता त्यांचा भाऊ असंच आम्ही आलतो. कारण की पाऊस भरपूर पडत होता. पाऊस भरपूर पडत होता. तर चहा कुठं बनवायचा. आम्ही चहा कुठं बनवत होता. चहा आणि साखर आणि भुक्की आणली. ताई आहे. ताईच्या घरी जेव्हा भाऊ होते आम्ही आणला. तिथे आलो. तिथे काय आम्ही घेऊन गेलो. तर तेवढा पाऊस पडत होता ना. फक्त आम्ही साखर आणि भुक्की नेलेली. तर त्याही आम्हाला दुधाचा चहा पण आणला. तो पण असंच घर होता त्यांचा साधा. पण त्याही आम्हाला तेवढ्या लांबशी आपल्या फाट्यावर चहा आलो गाडीमध्ये. 28 जण होतो. हा 28 जण माणसं. आज त्यांची 20 वर्ष सेवा. आजची 20 वर्ष सेवा आहे ताईंची. आज 20 वर्ष सेवा झाली. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. विसरू नको त्या साईबाबाला. अरे उधे गाव
काकाच्या इथं. भोईर काका गेले 20 वर्ष सेवा देतात आपल्याला. या पदयात्रा पालखीला सेवा देतात गेले 20 वर्ष. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. एक 2 मिनिटं थांब कृषी. ओम साईराम. 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 आम्ही ओम साईराम. 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 बघू शकता कनेक्ट झालेलं आहे. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. पाणी घेऊन झालं का स्प्राईट घेऊन चाललं? स्प्राईट आहे नाही. नको झाला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. लवकरात लवकर मधीतल्या माणसाला देव पावणार आहे. बोल गाणं पटकन. अरे अरे
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज
दरवर्षीप्रमाणे इथं खूप मस्त जेवण असतं. जेवण एकदम भारीच असतो इकडचा. तर ही सेवा असते. छान असा महाप्रसाद कसा लागला? एकदम मस्त ना, एकदम छान ना सनी, उत्तम ना, एकदम छान जेवण असतं इथं. सर्व साई भक्त इथं महाप्रसादाचा आस्वाद घेत आहे. सर्व साई भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेत आहे. प्रसादाची सोय असते इकडे. आमिषानी तर गचागच खाल्लेला आहे आणि समीक्षानी तर पूर्ण सांबार रस्सा घेतलेला आहे. आणि शिवमचा माझा प्रसाद खातो. माझ्या चिकुड आहे. आपले साई भक्त सर्व महाप्रसादाला बसलेले आहेत. इथे साई बाबांची किती मोठी मूर्त आहे बघा. हे बघा, खूप मोठी मूर्त आहे. आणि इथे दररोज गरीब मुलं जे किंवा आश्रमामध्ये जी मुलं आहेत त्यांना दररोज जेवण आहे. इथे या मठामध्ये दररोज जेवण मिळतं. तर खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. सर्व कार्यक्रम उरकलेला आहे. तर आम्ही चाललो आता घरी. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.